नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण. तर महाराष्ट्रामधून एक मध्यभागीमध्ये एक ट्रफ रेषा विकसित होत आहे अशा प्रकारे. आणि याच्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे आणि सध्याला सुद्धा पाऊस होत आहे. मात्र पण 29 तारखेनंतर म्हणजे उद्यापासून 30 तारखेनंतर आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. तर मित्रांनो, पुढील 3 दिवस महाराष्ट्रामध्ये धो पाऊस बरसणार आहे. तर सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अलिबागचे राहिलेले भाग आणि बीड या पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे गारपिटीसह. आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरणासह क्वचित हलकासा पाऊस होऊ शकतो. अन्यथा इतर भागामध्ये पावसाची शक्यता जास्त नाही. पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये विजांसह जोरदार पाऊस आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. 30 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल, 2 एप्रिल या 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे. तर मित्रांनो, सध्याकरता इतकंच. रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.